सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यांवर 2 दिवसांसाठी आले होते। याच निमित्तानं आदर्श शिक्षक पुरस्काराचं आयोजनही करण्यात आले होतं आणि या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती सुद्धा होती। यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या वतीने त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली। ही भेटवस्तू बचत गटाच्या महिलांनी तयार केली होती आणि ही भेटवस्तू पाहून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भारावून गेले। सामर्थ्यशाली भारताच्या उभारणीत तरुण पिढीचं महत्त्व आणि भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। परंतु ही पिढी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या महाजालात वेढलेली असून त्यांना सकारात्मक तंत्रज्ञानाची दिशा दाखवण्याचं काम शिक्षक वर्गानं अत्यंत सक्षमपणे पार पाडलेलं आहे, असं आवाहन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित सन 2020-21, 21-22 आणि 22-23 या 3 वर्षांच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आभाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीनजी शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिताजी पाटील, मुख्य वित्त आणि लेखाधिकारी मीनाक्षी वाकणे, कार्यकारी अभियंता संतोषजी कुलकर्णी, नरेंद्र खराडे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी माध्यमिक महारुद्र नाळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहाजी पवार, नरेंद्र काळे, शशिकांत चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख आणि पुरस्कारार्थी शिक्षक उपस्थित होते। पालकमंत्री राधाकृष्ण विखेजी पाटील यावेळी म्हणाले की नवभारताच्या उभारणीत सकारात्मक तंत्रज्ञान आधारित तरुण पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची आहे। आजच्या तरुण पिढीसमोर समाज माध्यमाचं आणि त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचं फार मोठं आव्हान आहे। यातून तरुण वर्ग गुन्हेगाराशी संबंधित घटनांना लवकर बळी पडतात। या तरुण वर्गाला अशा घटनांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर पडलेली आहे। समाज माध्यमांमुळे उत्कर्ष होऊ शकतो, परंतु त्यासोबतच अधोगती सुद्धा होऊ शकते। त्यामुळे कशाचा स्वीकार करायचा याबाबत तरुणांना जागृत करण्याची भूमिका शिक्षकांनी घ्यायला हवी, असं त्यांनी आवाहन केलं। सध्याचं युग हे डिजिटल आहे। अशा डिजिटल युगात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा डिजिटल करण्याबाबत जिल्हा परिषदेनं पुढाकार घ्यायला हवा, असं पालकमंत्र्यांनी सूचित केलं। पुढील काळात शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होणार नाही, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत। सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्गातले असतात। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची शाळेतून गळती होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, असंही त्यांनी सूचित केलं। जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी श्रीमती आभाळे यांनी पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांना शुभेच्छा देऊन पुढील काळातही उत्कृष्ट ज्ञानदानाची त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मिरकले यांनी केलं। प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं लोकसहभागातून प्राथमिक शिक्षण विभागानं 7 ते 8 कोटींचा निधी जमवून शाळांचा शैक्षणिक विकास केल्याची माहिती यावेळी दिली। तसेच चट्टोपाध्याय 118 शिक्षक लाभाचे आदेश लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं। प्रारंभी राज्यगीत गायनानं कार्यक्रमाला शुभारंभ झाला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। दीपप्रज्वलन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या मागील 3 वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं।